नमस्कार, रणरागिणी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। चंदननगर येथील चंदू काका सराफ अँड सन्स तर्फे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। सकाळच्या प्रसन्न वातावरणात राष्ट्रध्वजाचे पूजन आणि अभिमानाने केलेले ध्वजारोहण यामुळे परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला। तो खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जर कोणी जपली असेल तर खरंच ती चंदू काका सराफने जपली आहे। प्रत्येक सण असेल स्वातंत्र्य दिन म्हणजे कुठलाही आपली जी परंपरा आहे कोणताही सण चंदू काकांनी सोडलेला नाही। आणि सोडला नाही म्हणण्यापेक्षा परिसरातील प्रत्येक महिलेला त्यांनी खूप रिस्पेक्ट दिलाय। अगदी मान्यवर महिलाच नाही तर अशा अनेक कार्यक्रम असतात, धुंडला असेल, दिवाळीमध्ये तुम्ही जे कार्यक्रम घेता तर ह्या सर्व दिवाळी पहाटचा पण कार्यक्रम मला वाटतं सर्व चंदू काका स्टॉपला 15 ऑगस्ट दिनाच्या खूप शुभेच्छा। कारण त्यांचं कार्य तर खूप अनमोल आहेच आहे, पण त्या व्यासपीठ तर मिळून देतात। आम्हा पत्रकार लोकांना वेळोवेळी बोलून इथे कार्यक्रमाची एक संधी देतात, एक व्यासपीठ देतात। आणि आज विशेष म्हणजे 15 ऑगस्ट 1978 पूर्वी शुक्रवारीच आला होता, तो हा योगायोग यावर्षी आलेला आहे। हे फार मोठं वैशिष्ट्यपूर्ण आहे। आणि सामाजिक कार्य मॅडमने सांगितलं तो एक उत्कृष्ट आणि सरांनी सांगितलं तेही अतिशय योगदानपूर्ण आहे की आपल्या सामाजिक संस्कृती जो आलेख आहे तो पाहायलाच पाहिजे। तो समाजाप्रती कसं पोहोचता येईल, त्याला व्यासपीठ कसं मिळवून देता येईल आणि बातमीच्या निमित्ताने समाजाच्या लोकांना न्याय कसा मिळवून देता येईल हे पाहिलं पाहिजे। मी फार वेळ न घेता आम्हाला इथं बोलवलं, खूप मोठं योगदान आहे या चंदू काका सराफचं। आणि असा परिपूर्ण कार्यक्रम फक्त चंदू अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमचं YouTube चॅनल रणरागिणी न्यूज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।